त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी, शालेय विद्यार्थी, ग्रामसंसाधन गट आणि स्थानिक समिती। याच्यामध्ये आपण महिला बचत गटामध्ये बघितलं तर उमेद अभियान आहे, त्याच्यानंतर जिल्हा यंत्रणा, जिल्हा ग्रामीण यंत्रणा जे आहे त्यांचे पण बचत गट आहेत, त्याच्यानंतर महिला आदिवासी महामंडळ त्यांचे पण बचत गट आहे। तर आपण त्यांच्या जे काही योजना असतील गावामध्ये आपण काय सुरुवातीला जे काही योजना असतील त्यांना जर आपण सांगितलं तर गावातले लोक ते ऐकू शकतात। जास्तीत जास्त समजा आपण काय करतो जे काही स्टेक होल्डर असते गावाचे, आशा वर्कर म्हणा, अंगणवाडी म्हणा, आपण वगैरे सांगतो ते जास्तीत जास्त गावामध्ये करू शकतात। पण आपण जर आपल्या योजनेचं जर जास्तीत जास्त आपण त्याला माहिती सांगितली ही गरज काय आहे योजनेची हे जर आपण त्यांच्या मनावर रुजवलं तर ते आपल्याला गावामध्ये मदत करू शकतात। जसं आपण लोकप्रतिनिधी मदत घेऊ शकतो, शालेय विद्यार्थी एखाद्या शाळेमध्ये जर विद्यार्थ्यांना सांगितलं तर त्यांच्या गाव पातळीवर आपण त्या योजनेबद्दलची जी काही जनजागृती असते त्याची आपण एक स्लोगन देऊ किंवा घोषणेच्या माध्यमातून एक रॅली काढून पण आपण त्याला माहिती देऊ शकतो। त्याच्यानंतर स्थानिक समिती असतील, शालेय व्यवस्थापन समिती असेल,